शेतकरी मित्रांनो, तणांचं नियंत्रण करण्यासाठी आपण ग्लायफोसेट म्हणजेच राऊंडअपचा वापर करत असतो. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण पिकामध्ये सुद्धा ग्लायफोसेट म्हणजेच राऊंडअपचा वापर करत असतो. शेतकरी मित्रांनो, ग्लायफोसेट हा जो टेक्निकल घटक आहे तो घटक आंतरप्रवाही पद्धतीने कार्य करतो. त्यामुळे आपण पिकांमध्ये याचा वापर करत असताना पिकांवर चुकून जरी उडलं, एका पानावर जरी उडलं तर ते झाड पूर्ण मरून जातं. त्यामुळं आपण आपल्या पिकांमध्ये मधल्या पट्ट्यांमध्ये वापरण्यासाठी ग्लुफोसिनेट अमोनियम 13.5% हा टेक्निकल घटक असलेलं UPL कंपनीचं स्वीप पॉवर हे तणनाशक या ठिकाणी आपण वापर करू शकता. या तणनाशकाची मोड ऑफ ॲक्शन संपर्क आणि ट्रान्सलॅमिनर पद्धतीने हे कार्य करतं. शेतकरी मित्रांनो, तण उगवणीनंतर 5 ते 6 इंच तण असताना फवारणी आपण करू शकता. जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे. या तणनाशकाच्या माध्यमातून कपाशी असेल, सोयाबीन असेल किंवा इतर पिकांच्या पट्ट्यांमध्ये आपण तण नियंत्रण करू शकता. किना असेल, लव्हाळा असेल, कठीण गवत असेल यासारखे कठीण तण आपण याच्या माध्यमातून नियंत्रित करू शकता. शेतकरी मित्रांनो, याची फवारणी करण्यासाठी योग्य डोस काय, तर 80 ते 100 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. आपण मोकळ्या शेतामध्ये वापर करू शकता किंवा पिकांच्या पट्ट्यांमध्ये आपण वापर करू शकता. मोड ऑफ ॲक्शन जर पाहिली तर कॉन्टॅक्ट आणि ट्रान्सलॅमिनर असल्यामुळं ज्या ठिकाणी ज्या गवतावरती हे औषध पडेल किंवा ज्या पिकाच्या पानावरती औषध पडेल ते तेवढंच भाग नष्ट होणार आहे, पूर्ण झाड नष्ट होणार नाही. याची फवारणी करताना 100 मिली प्रति 15 लिटर पाण्यासाठी आपण डोस घ्यायचा आहे. त्यात 50 ग्रॅम युरिया, 1 लिंबू पिळून प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. अधिक माहितीसाठी आपण चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.